महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अवघ्या 30 दिवसात 45,911 सौर कृषी पंप बसवून एक नवा विक्रम रचलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याने मिळवलेली ही ऐतिहासिक कामगिरी आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आली आहे। राज्यात दर 46 सेकंदाला एक सौर पंप कार्यान्वित झालेला आहे। हे राज्यासाठी गौरवशाली बाब आहे। या विषयाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांना जी काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं, आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे। सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे, शेतीची लाईफलाईन आहे, आज आपण एका महिन्यामध्ये 45,911 पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशामध्ये 9 लाख पंप लागले, त्यातले 7 लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत। आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंटरॅक्शन देखील बघितलं। शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे, मोफत वीज मिळते आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे। आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे, तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं आणि तीही सौर वीज देतं। राज्यात आतापर्यंत 7.33 लाखांहून अधिक सौर कृषी पंप बसवण्यात आलेत, तर एकूण 10.45 लाख पंपांचं लक्षणीय गठणीसाठी राज्य झपाटीनं पुढे सरकत आहे। देशातील एकूण 11,13,936 सौर पंपापैकी तब्बल 7,33,371 पंप महाराष्ट्रात बसवण्यात आलेले आहेत। म्हणजेच 50% पंप हे एका महाराष्ट्रात बसवण्यात आलेले आहेत। संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रगण्य ठरलेला आहे। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड MSEDCL ने 2 वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर सौर पंप बसवण्याच्या मोहिमेची आखणी केली। अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा यांच्या नेतृत्वाखाली अर्ज प्रक्रिया, KYC, पेमेंट सायकल आणि स्थापनेच्या वेळापत्रकातील अडथळे दूर करून एक वेगवान अंमलबजावणी प्रणाली तयार करण्यात आली। या प्रक्रियेमुळे केवळ एका महिन्यात विक्रमी 45,911 सौर पंपांची यशस्वी स्थापना करण्यात MSEDCL ला यश आलं। याविषयी सविस्तर माहिती लोकेश चंद्रा यांनी दिली। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमध्ये महाराष्ट्र पूर्ण देशामध्ये एकमेव राज्य आहे ज्यामध्ये संपूर्ण कृषीसाठी लागणारी वीज आज आपण सोलर ऊर्जावर शिफ्ट करणार आहोत। 16,000 मेगावॉटचे जे प्रकल्प आपले सुरू आहे, त्यापैकी 3,000 मेगावॉटचे प्रकल्प कार्यान्वित झालेले आहे। जवळपास 8 ते 9 लाख लोक शेतकरी याचा फायदा घेत आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही देशातील एकमेव योजना आहे जिथं कृषी क्षेत्राची संपूर्ण ऊर्जा गरज सौर ऊर्जेत रूपांतरित केली जाते। 16,000 मेगावॅट क्षमतेपैकी 3,000 मेगावॅट प्रकल्प पूर्ण झालेले असून सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ मिळाला असल्याचं लोकेश चंद्रा यांनी सांगितलंय। सध्या कार्यरत सौर पंपामुळे शेतकऱ्यांची दरवर्षी सुमारे 1,257 कोटी रुपयांची बचत होत असल्याचं सरकारी आकडे सांगतायत। सध्या सौर पंपाच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते, तसंच त्यांचं वीज बिल शून्य झालेलं आहे। याशिवाय लोड शेडिंगमुळे टेन्शनपासून महाराष्ट्राचा शेतकरी मुक्त झालाय।